नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समावेशित शिक्षण म्हणजे काय माहित आहे? समावेशित शिक्षण म्हणजे सर्व विद्यार्थी, सामान्य, दिव्यांग तसेच विविध सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पार्श्वभूमीतील विद्यार्थी यांना एकाच शाळेत आणि एकाच वर्गात समान संधीसह शिक्षण देण्याची प्रक्रिया म्हणजे समावेशित शिक्षण होय. यामध्ये सर्वांना शिक्षणाची समान संधी दिली जाते, भेदभाव मुक्त वातावरण असतं, विविधतेचा स्वीकार केला जातो, दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिकवले जाते आणि विद्यार्थी केंद्रित अध्यापनाची पद्धती असते, त्याला आपण समावेशित शिक्षणाची पद्धती असं म्हणतो. याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. तर आज आपल्याला समावेशित शिक्षणाचे स्वरूप काय आहे याचा अभ्यास करायचा आहे. समावेश शिक्षणाच्या स्वरूपाचा विचार जर केला त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की सर्वांसाठी शिक्षणाचा हक्क. याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं की प्रत्येक मुलाला त्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक किंवा आर्थिक परिस्थितीची पर्वा न करता शिक्षणाचा समान हक्क देणे होय. समावेशित शिक्षणाच्या दृष्टीनं सर्वांसाठी शिक्षण आहे. सर्वांसाठी शिक्षण म्हणजे काय, तर कोणताही भेदभाव न करता प्रत्येक बालकाला, दिव्यांग असेल, वंचित असेल, सामाजिकदृष्ट्या मागास असेल, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असेल किंवा विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यासह सर्वांना समान दर्जाचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे होय. याला आपण सर्वांसाठी शिक्षण असं म्हणू शकतो. याचा विचार जर केला तर याच्यामध्ये प्रत्येक बालकाला शिक्षणाचा हक्क आहे. सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी मिळाल्या पाहिजेत. त्याचबरोबर विविधतेचा स्वीकार करून शिक्षण दिले जाते. दिव्यांग व सामान्य विद्यार्थी एकत्र शिकवले गेले पाहिजेत यावर आधारित आहे. तर भेदभावमुक्त आणि समावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे या संदर्भात सर्वांसाठी शिक्षणाचा हक्क समावेशित शिक्षणामध्ये आहे. सर्व विद्यार्थ्यांना त्याच्या क्षमता व गरजा समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे म्हणजे सर्वांसाठी शिक्षण होय. सर्वांसाठी शिक्षणाचा हक्क होय. या दृष्टिकोनातून आपण विचार करू शकतो. त्याला समावेशित शिक्षणाचं स्वरूप या दृष्टिकोनातून आपण पाहू शकतो. स्वरूपाचा दुसरा मुद्दा आहे विविधतेचा स्वीकार. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा आहे. प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो हे मान्य करून त्याच्या गरजा, क्षमता, गतीनुसार शिक्षणाचा विचार केला गेला पाहिजे. कारण समावेशी शिक्षणात काय म्हटलंय की प्रत्येक विद्यार्थी वेगळा हे मान्य केले जाते. विद्यार्थ्यामध्ये क्षमता असतील, त्याच्या आवडी असतील, भाषा असेल, त्याची संस्कृती असेल, सामाजिक पार्श्वभूमी असेल, आर्थिक पार्श्वभूमी असेल किंवा दिव्यांगता असेल, यातील फरक स्वीकारून सर्वांना समान संधी दिली गेली पाहिजे. यालाच विविधतेचा स्वीकार असे म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं तर विद्यार्थ्यांमधील विविधता मान्य करून सर्वांना समान शिक्षणाची संधी देणं म्हणजे समावेशित शिक्षणातील विविधतेचा स्वीकार असा होतो. या दृष्टिकोनातून शालेय स्तरावरती विद्यार्थ्यांना समावेशित शिक्षण दिले जाते आणि त्याच्या स्वरूपामध्ये सुद्धा या बाबीचा विचार करण्यात आलेला आहे. समावेशित शिक्षणाचे तिसरे स्वरूप आहे अडथळे दूर करणे. समावेशित शिक्षणात प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेण्याची समान संधी मिळावी यासाठी शिक्षणातील सर्व प्रकारचे अडथळे दूर केले जातात. हे अडथळे काय असतील तर शारीरिक असतील, सामाजिक असतील, भाषिक असतील, आर्थिक किंवा शैक्षणिकही असू शकतात. या दृष्टिकोनातून याचा विचार केला जातो. कारण दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, भेदभाव व पूर्वग्रह दूर करणे, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार अध्यापनाच्या पद्धतीची रचना करणे, आवश्यक शैक्षणिक साहित्य व साधने उपलब्ध करून देणे या दृष्टिकोनातून याच्यामध्ये विचार केला जातो. कारण शारीरिक असतील, सामाजिक असतील, आर्थिक असतील किंवा मानसिक अडथळे असतील, हे सर्व दूर करून सर्व विद्यार्थ्यांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणात समान सहभाग मिळावा यासाठी शिक्षण प्रक्रियेतील अडथळे दूर करणे ही समावेशित शिक्षणाचे महत्त्वाचे स्वरूप आपल्याला या दृष्टिकोनातून विचार करता येऊ शकतो. स्वरूपामध्ये चौथा घटक सांगता येतो समावेशक अभ्यासक्रम. कारण समावेशक अभ्यासक्रम म्हटलं की अभ्यासक्रम जो सर्व विद्यार्थ्यांच्या विविध गरजा, क्षमता, आवडी आणि पार्श्वभूमी लक्षात घेऊन तयार केला जातो. प्रत्येक विद्यार्थ्याला शिकण्याची समान संधी त्याच्यामध्ये उपलब्ध करून दिली जाते. या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाकडे पाहिलं जातं. पण समावेशित शिक्षणाचा विचार जर केला तर सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल असा विविध क्षमतांच्या विद्यार्थ्यांच्या गरजा विचारात घेऊन अभ्यासक्रमाची रचना त्या ठिकाणी तयार केली जाते. लवचिक अध्यापन पद्धतीचा समावेश त्याच्यामध्ये केलेला असतो. त्याचबरोबर भेदभावमुक्त आणि त्यातील वातावरणे सर्व समावेशक असते. त्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमाची रचना केलेली असते. त्याचबरोबर विद्यार्थ्याला केंद्रीभूत मानून
त्या ठिकाणी अभ्यासक्रम तयार केलेला असतो. म्हणजेच अभ्यासक्रम असेल, अध्यापनाची पद्धती असेल आणि मूल्यमापन असेल, हे सर्व विद्यार्थ्यांना केंद्रीभूत मानून त्याची सर्वसमावेशक स्वरूपामध्ये रचना केलेली असते. यालाच आपल्याला थोडक्यात म्हणता येतं की सर्व विद्यार्थ्यांच्या विविध गरजा, क्षमतांचा विचार करून तयार केलेला अभ्यासक्रम म्हणजेच समावेशी अभ्यासक्रम होय. समावेशी शिक्षणातील स्वरूपाचा 5वा मुद्दा आहे वैयक्तिक गरजेनुसार पाठबळ. प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैयक्तिक गरजा, क्षमता आणि अडचणी लक्षात घेऊन त्यांना आवश्यक शैक्षणिक, भावनिक व सामाजिक सहाय्य प्रदान करणे म्हणजे व्यक्तीच्या गरजेनुसार पाठबळ देणे होय. उदाहरणामध्ये सांगता येतं की दिव्यांग विद्यार्थ्यांना सहाय्यक साधने उपलब्ध करून देणे, शिकण्याच्या अडचणी ज्या असतील तर त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना अतिरिक्त मार्गदर्शन देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणे, विद्यार्थ्यांचं समुपदेशन करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, तसेच त्यांना भावनिक आधाराची गरज असेल तर भावनिक आधार त्या ठिकाणी देता आला पाहिजे. गरजेनुसार अध्यापनाच्या पद्धती त्या ठिकाणी आपल्याला बदलता आल्या पाहिजेत. म्हणजेच विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त सहाय्य, साधनाची उपलब्धता आणि वैयक्तिक लक्ष देणं खूप आवश्यक आहे. त्याला आपण वैयक्तिक गरजेनुसार पाठबळ असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणजेच प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक गरजानुसार आवश्यक ते शैक्षणिक साहित्य, शैक्षणिक साधने उपलब्ध करून देणे आणि वैयक्तिक गरजेनुसार पाठबळ उपलब्ध करून देणे याचा समावेश त्याच्यामध्ये होत असतो. स्वरूपामध्ये आपल्याला सांगता येतं की सहभागी वातावरण. समावेशी शिक्षणातील सहभागी वातावरण म्हणजे असे शैक्षणिक वातावरण की ज्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना किंवा सर्व विद्यार्थी कोणताही भेदभाव न करता शिक्षण असेल, उपक्रम असतील आणि वर्गातील कार्यामध्ये सक्रिय सहभागी होतील या स्वरूपातलं असलं पाहिजे. कारण शाळेत असे वातावरण तयार करणे की जिथे प्रत्येक विद्यार्थी स्वीकृत, सुरक्षित आणि सन्मानित स्वरूपामधील असेल या स्वरूपाची माहिती त्यांना किंवा त्यांच्या भावना त्या ठिकाणी झाल्या पाहिजेत. कारण सर्व विद्यार्थ्यांना समान संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. परस्पर सहकार्य, आदरभाव त्या ठिकाणी वाढला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मतानुसार त्यांना त्या ठिकाणी महत्त्व प्राप्त झाले पाहिजे. दिव्यांग असो की सामान्य विद्यार्थी यांना एकत्रित शिकवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे. त्या ठिकाणचं वातावरण हे सहभागी वातावरण आपण म्हणू शकतो. थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देऊन शिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यास प्रोत्साहन देणारे वातावरण म्हणजे सहभागी वातावरण होय. स्वरूपामध्ये पालक व समुदाय यांचा सहभाग सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण समावेशी शिक्षण यशस्वी करण्यासाठी पालक आणि समुदाय किंवा समाज यांचा सक्रिय सहभाग खूप महत्वाचा असतो. विद्यार्थी असतील, शाळा असेल, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठबळ देणं महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये पालकाचा आणि समाजाचा वाटा खूप महत्वाचा आहे. कारण विद्यार्थ्याच्या प्रगतीस मदत करणारे हे महत्वाचे घटक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो. शाळा व घर यांच्यात समन्वय वाढवण्यासाठी पालकाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण समावेशी शिक्षणाबाबत जागरूकता निर्माण करणे सुद्धा आवश्यक आहे. विद्यार्थी सामाजिक व भावनिक दृष्ट्या आधार मिळवण्यासाठी समाजाची व पालकाची शाळेची भूमिका त्या ठिकाणी महत्वाची ठरते. म्हणजेच ज्याच्यातून भेदभावमुक्त वातावरण त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक, शाळा आणि समुदाय यांनी एकत्रितपणे काम केलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. म्हणजेच समावेशी शिक्षणातील पालक व समुदायाचा सहभाग त्या ठिकाणी वाढला पाहिजे. त्याच वेळेस समावेशी शिक्षणाची संकल्पना त्या ठिकाणी पूर्णत्वास जाऊ शकते. समावेशी शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका. समावेशी शिक्षणात शिक्षक हा केंद्रबिंदू असतो. शिक्षकाला केंद्रबिंदू मानलं जातं कारण वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या विविध गरजा ओळखून त्यानुसार अध्यापन करणे, सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे ही शिक्षकाची त्या ठिकाणची महत्वाची जबाबदारी असते. या दृष्टिकोनातून त्याचा विचार केला जातो. शिक्षकाने संवेदनशील, समजूतदार आणि समावेशक दृष्टिकोन ठेवून प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणासाठी प्रेरित करणं आवश्यक असते. त्याच्यामुळे शिक्षकाची भूमिका खूप महत्वाची आहे. कारण सर्व विद्यार्थ्यांना समान वागणूक देणे, त्यांच्या वैयक्तिक गरजा ओळखणे, गरजेनुसार अध्यापनाच्या पद्धतीत बदल करणे, सकारात्मक व भेदभावमुक्त वातावरणाची निर्मिती वर्गामध्ये करणे, पालक व समाज यांच्यामध्ये समन्वय साधणे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, त्यांना अभ्यासासाठी प्रेरित करणे, मोटिवेट करणे या बाबी त्याच्यामध्ये सामावलेल्या असतात. म्हणजेच समावेशी शिक्षण यशस्वीपणे राबवण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या गरजानुसार शिक्षण देणारा शिक्षक हा सर्वात महत्वाचा घटक
त्या ठिकाणी मांडला जातो. समावेशित शिक्षणामध्ये सर्वांना समान संधी व न्याय. समावेशी शिक्षणाचा विचार जर केला तर प्रत्येक विद्यार्थ्याला कोणताही भेदभाव न करता समान संधी, आदर आणि न्याय दिला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं समानता, इक्वॅलिटी असं आपण त्याला म्हणू शकतो. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या समान संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे. सन्मान, त्याला आपण रिस्पेक्ट असं म्हणतो. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा, क्षमतांचा विचार करून आणि विविधतेचा आदर करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर शिक्षणामध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतानुसार शिकण्याचे, विचार मांडण्याचे, सहभाग घेण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. त्याचबरोबर न्याय, ज्याला आपण जस्टिस असं म्हणतो. प्रत्येक विद्यार्थ्यांना त्याच्या गरजेनुसार सुविधा व साह्य देऊन त्याला न्यायपूर्वक वागणूक दिली गेली पाहिजे. म्हणजे थोडक्यात सर्व विद्यार्थ्यांना समान संधी, स्वातंत्र्य, सन्मान आणि न्याय मिळवून देणे समावेशी शिक्षणाचे मूलभूत तत्व व त्याच्या स्वरूपाचा विचार आपल्याला या दृष्टिकोनातून करता येऊ शकतो. सर्वांगीण विकासावरती भर स्वरूपाचा एक मुद्दा. यामध्ये आपल्याला असं सांगता येतं की समावेश शिक्षणात विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिक विकासावर नाही तर बौद्धिक असतील, शारीरिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल किंवा नैतिक विकास असेल, या सर्व घटकांचा समावेश असतो. कारण बौद्धिक विकासाचा विचार जर केला तर ज्ञान असेल आणि विचारशक्ती ही वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विचार केला जातो. त्याचबरोबर आरोग्य आणि शारीरिक क्षमता विकसित केल्या जातात. भावनिक विकासाचा विचार जर केला तर भावना समजून घेणे, नियंत्रणात ठेवणे याचा विकास केला गेला पाहिजे. सहकार्य, संवाद व सामाजिक कौशल्य याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणि नैतिक विकास सुद्धा कसा करता येईल, चांगल्या मूल्यांची रुजवणूक कशी करता येईल, या दृष्टिकोनातून समाज शिक्षणामध्ये सर्वांगीण विकासावरती भर दिला जातो. ज्यामध्ये शैक्षणिक, सामाजिक, भावनिक आणि सर्जनशील विकास घडवून आणला जातो. विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून विचार केला गेला जातो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, भावनिक, सामाजिक व नैतिक विकासावर भर देणे म्हणजे समावेशी शिक्षणातील सर्वांगीण विकास होय. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.